नमस्कार फ्रेंड्स, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. फ्रेंड्स, आता म्हटलं मी कोर्टातलं काम आटोपलं आणि हे आहेत ॲडव्होकेट नरेंद्र रायपुरे आणि मी यांना म्हटलं की आपण थोडंसं फिरूया. इथे लास्ट टाईम म्हणजे 3 वर्षापूर्वी मी शूटिंग घेतलं होतं. इथे एक किल्ला आहे शिवडीला. तर इथे माझं आज यायचं कारण म्हणजे शिवडी किल्ल्याचं मी ऑलरेडी घेतलेलं आहे शूटिंग. पण मी गेले 2 वर्षापासून ना फ्लेमिंगो पक्षी मला पाहायचे होते आणि नोव्हेंबर महिना आला म्हणजे विंटर चालू झालं की कसं फ्लेमिंगो पक्ष्यांची चाहूल लागते. पण आता काय झालं आहे माहिती आहे का, पूर्ण शिवडीचं रूपच पालटून गेलं आहे आणि सगळे रस्ते बंद झाले आपले. म्हणजे कधी किल्ल्याचं काम पण आता चालू आहे, त्यामुळे किल्ल्यामध्ये पण एंट्री नाही. जो समुद्रकिनारा असतो ना, तो समुद्रकिनारा आता राहिलेलाच नाही आहे. त्यामुळे माणसांचा रस्ता तर बंद झाला आहे, पण जे विदेशातून येतात फ्लेमिंगो पक्षी त्यांनासुद्धा म्हणजे त्यांचा हा जो शिवडी एरिया आहे तो फ्लेमिंगो पॉईंट म्हणून ओळखला जायचा. आणि आता का कोणाची नजर लागली काय झालं, पूर्ण निसर्गच बदलून गेला आहे. म्हणजे ह्या जे काही माणसांच्या सोयीसाठी आपण करतोय, पण तसं करताना माणसांनाच त्याचा अपाय होतोय. माणसांना नाही तर पक्ष्यांना सुद्धा. तर आता अशी वेळ येणार असं मला वाटतंय की फ्लेमिंगो पक्षी जे आपण पाहत आलेलो आहोत ते फ्लेमिंगो पक्षी काही वर्षांनी असं चित्र दिसते की आपल्या पुढच्या पिढीला ते फक्त चित्रातच दिसणार आहे. तर मला उत्सुकता होती फ्लेमिंगो पक्षी पाहायची, म्हणून म्हटलं थोडंसं आपण बघूया कुठे समुद्राच्या दिशेला किंवा फोर्टच्या इथे दिसत आहेत का. तर मी म्हणून आले किल्ल्याच्या इथून. तर आपण पाहूया, तुम्हाला ते पण दाखवते की तिथे जो रस्ता झालेला आहे आता पूर्ण नवीन बांधकाम, तर तिथे माणसांना पण जाण्यासाठी पूर्ण एंट्री बंद. तर मग पक्षी कसे येणार तिकडे. तर आपण चला जाऊया पाहूया. केवढा मोठा आहे तो, बघ ना केवढा मोठा आहे. वा, हा आपला दर्गा आहे आणि कोर्ट, आपला फोर्ट बंद आहे. फोर्टचा रस्ता बंद आहे, गेट बंद आहे. ये फोर्ट बंद ही रहता है क्या? नहीं चालू रहता है, अभी काम चालू है, इसके लिए बंद है. काम चालू है, ओके. डिपार्टमेंट से बंद है, वहाँ पे बोर्ड पे लिखा हुआ है, सब जाके पढ़ लो. नहीं एक्चुअली मैं यहाँ पे क्यों आई पता है मुझे, वो जो फ्लेमिंगो बर्ड्स वो अभी आते नहीं, अभी नहीं आएंगे. नहीं आएंगे, ये सीजन खत्म होने के बाद जनवरी में मिलेंगे. अच्छा. नहीं नवंबर में विंटर में आते थे ना. देखो इधर से जाके देखो, समंदर में यही नीचे आते थे. हाँ ना, अभी तो क्या हम लोगों का रास्ता ही बंद किया, तो अभी फ्लेमिंगो का भी रास्ता बंद हो गया. अभी कुछ दिन टाइम 1 महीना लगेगा. 1 महीना लगेगा. फिर भी देखते, अभी ठंडी है ही नहीं. दिसंबर के महीने में आते उन लोगों का फेस्टिवल रहता ना, एक दिन जनवरी के बाद. अच्छा. नीचे जाने के लिए भी देता है जब इसका फेस्टिवल रहता है. स्टेशन से लेके यहाँ तक बस रहती है, देते हैं कोलगेट कंपनी के पास. ये फरवरी में आता है, लास्ट महीने में इनका फेस्टिवल रहता है फ्लेमिंगो. तो अभी कभी आने का है, जनवरी फरवरी में. क्योंकि उन लोग बाहर से ऑस्ट्रेलिया से आते हैं ना, साइबेरिया. हाँ. अच्छा, वो साइबेरिया से आते हैं, यहाँ के नहीं है पक्षी. अच्छा, बात पता है, विदेश से आते हैं. क्या अभी जरा ब्रिज की वजह से कम हो गए ना, तो यहाँ से लेके टाटा पावर है ना सामने, वहाँ तक रहता था फ्लेमिंगो. अभी थोड़ा कम हो गया है ब्रिज की वजह से, ये सेट में आना कम हो गया. फिर जेटी भी बना लिया, टाटा पावर की जेटी है उधर. हाँ. अच्छा, चला पाहू बरं काय. हे बघ, बकऱ्या ती मेंढी आहे, मेंढी पूर्ण कायापालटच झालाय शिवडीचा आता. बघ कसं दिसतंय ते, इथून दिसतंय का बघूया आपण. बकरे, ये फ्लेमिंगो बर्ड देखने के लिए आई थी. नवंबर में विंटर में आते हैं ना, इसके लिए सोचा थोड़ा उधर नीचे तक जा सकती हूँ क्या. थोड़ा सा धीरे धीरे जाती हूँ. बाप रे, पूर्ण कायापालट झाला.
बघ ना, आणि तिकडे तर पूर्ण असं धुकं दिसतंय. हे पूर्ण कसं शिवडी हे गावच ना, हे मोठमोठे खडक पाहू शकता तुम्ही. डोंगरच आहे हा आणि ती खाडी आहे आणि इथे वाटते दिसतात फ्लेमिंगो पक्षी. आणि हा रस्ता झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामुळे पूर्ण कायापालट झालाय हा रस्ता झाल्यामुळे. आणि जो फ्लेमिंगो पॉइंट म्हणून एरिया ओळखला जातोय आता, तर फ्लेमिंगोना सुद्धा आता म्हणजे हा कसा रहदारीचा रस्ता झालाय, त्यामुळे आता माहित नाही आपल्याला. इथे बाजूलाच दर्गा आहे. असं म्हणतात की थंडी सुरू झाली म्हणजेच नोव्हेंबर महिना सुरू झाला की इथे फ्लेमिंगो पक्ष्यांची रांगच रांग लागायची. अगदी दूरपर्यंत आपल्याला फ्लेमिंगो पक्षी दिसायचे. पण आता थोडीशी थंडी लांबवल्यामुळे, त्याचप्रमाणे नवीन ब्रिजचं बांधकाम झाल्यामुळे फ्लेमिंगो बर्ड्सही आता कन्फ्यूज झालेत. पूर्वी या विभागात फक्त त्यांचंच वास्तव्य होतं, पण आता मात्र इथे माणसानेही शिरकाव केला आहे. ॲक्च्युली फ्रेंड, काय झालं माहिती आहे का, की हे जे फ्लेमिंगो आहेत ते थंडी पडली की येतात. आणि आता काय झालं आहे, पूर्ण निसर्गच बदललं आहे, पूर्ण काळच बदललं आहे. म्हणजे कधी पण पावसाळा पडतो, कधीही उन्हाळा तर 12 महिने असतो आणि थंडी तर जवळजवळ नाहीच. तर माणसंही बदलली, पूर्ण ऋतुचक्र बदललं आहे. त्यामुळे असं, नाही तर पहिलं कसं असायचं की नोव्हेंबर महिना आला की आपल्याला फ्लेमिंगो बर्ड्स दिसतात. पण काही हरकत नाही, तो रस्ता तर तिकडचा बंद केला आहे ते, तर तिथे तर आपण जाऊ शकत नाही. पण आपल्याला जर फ्लेमिंगो बर्ड्स पाहायचे असतील ना, तर हा जो शिवडी किल्ला आहे त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तिथून आपण फ्लेमिंगो बर्ड्स पाहू शकतात. म्हणजे कित्येक लोकांना माहिती नाही आहे त्या फ्लेमिंगो बर्ड्सबद्दल. तर आता आम्ही सर्वांशी बोललो, त्यामुळे आम्हाला कळलं की त्यामुळे आशेचा किरण थोडंसं निर्माण झालं आहे. मला वाटलं आता हे पूर्ण बांधकाम वगैरे सर्व रस्ता बंद केलं आहे त्या खाडीकडे वगैरे जाण्याचा, तर मिळणार नाहीत पाहायला. पण काही हरकत नाही, आता वाट पाहूया ना कधी थंडी पडते. आणि थंडी चालू झाली की नक्की या तुम्ही. आणि पण यायचं असेल ना, तर आता आम्हाला कसं यायला थोडंसं संध्याकाळ झाली, तर संध्याकाळी येऊ नका, थोडंसं उजेड असताना या. थोडंसं मी तुम्हाला तिथला पण परिसर दाखवते. चला, जिकडून म्हणजे पूर्वी पाहायला लोक जात होती, तो रस्ता पूर्ण आता बंद झालेला आहे. तिकडे पण थोडंसं आपण बाहेरूनच बघूया तो परिसर. रात्र झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही ट्रक्स वगैरे आहेत. आणि हा पूर्ण रस्ता पुढे बंद केलेला आहे. आणि इथेच पुढे खाडी आहे, खाडीमध्ये जायचा रस्ता. आणि तिथे आपल्याला फ्लेमिंगो बर्ड्स दिसायचे. पण आता तुम्ही पाहू शकता हे रस्ते बनवले आहेत, पूर्ण डेव्हलप झाला हा एरिया. आणि त्यामुळे मग आपल्याला खाडीकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे, आपल्याला तिथे नाही जाता येत. तर तुम्ही पाहू शकता की हा पुढे पूर्ण रस्ताच बंद केला आहे, नो एंट्री. तर फ्लेमिंगो बर्ड आणि काहीच नाही ते बघायला मिळणार इकडून. पण पूर्वी आपल्याला इथे जायला रस्ता होता आणि इथून जात होते लोक. आणि हा रस्ता आता पूर्ण बंद केला आहे, हा पाहू शकता तुम्ही. म्हणजे इथून आपल्याला डायरेक्ट अगदी जवळून फ्लेमिंगो बर्ड्स आपल्याला पाहायला मिळत होते. आणि हा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे, पूर्ण गावच आहे. सुनिए ना, ओ भाई साहब, ये रास्ता पूरा बंद किया है ना अभी, ये इधर का ये बंद ही किया है ना अभी, पहले के कैसे था? जा सकते घूमने? देते हैं, मैं मुझे सिर्फ देखने का था. तो आप आगे तक जाएंगे ना? देते हैं,
ओके. तर फ्रेंड्स, आता मला माहिती मिळाली की पूर्वीचे होतं इथून आपण पुढे गेलो ना माझ्या मागे की तिथून आपल्याला डायरेक्ट फ्लेमिंगो बर्ड्स पाहायला मिळायचे, अगदी म्हणजे खालीच पाहायला मिळायचे. पण आत्ता हा रस्ता पूर्ण बंद केला आहे आणि मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की पहा, पूर्ण हे केल्यामुळे पूर्ण हे बदलूनच गेलं आहे आणि आपण डायरेक्ट जे आपल्याला पाहायला मिळत होतं फ्लेमिंगो बर्ड्स ते आता हे पूर्ण बांधकाम केल्यामुळे आपल्यालाच एंट्री नाही आहे. आणि मला वाटतं फ्लेमिंगो बर्ड्स पण आता पूर्ण हा रहदारीचा रस्ता झाल्यामुळे ते सुद्धा आले नसतील, येणार कदाचित येत पण असतील, आपल्याला काय माहिती नाही. तर फ्रेंड्स, मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि आता मला ह्यांच्याकडून पण माहिती मिळाली वॉचमॅनकडून की फ्लेमिंगो बर्ड्स जर तुम्हाला पाहायचे असतील तर इथे तर रस्ता बंद आहे आणि ते तुम्ही किल्ल्यावरून म्हणजे दुरून पाहू शकता फ्लेमिंगो बर्ड्स. तर फ्रेंड्स, मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. पण तुम्हाला फ्लेमिंगो बर्ड्स जर पाहायचे असतील तर थंडी थोडीशी पडली की नक्की या आणि किल्ल्यावर पहा. इथे तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आणि इथे तुम्हाला डायरेक्ट पक्षी बघायला मिळणार नाहीत. तर थांबते मी इथेच. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय करे ना, बाय.